सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेते. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी सारून या. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही मूर्ती उभी विठेवरी. तो हरे श्रीहरी पाहता पाणी दुरी सारून या. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण दुसरे चरण संताची या. पांडुरंगा कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेते. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पहाडे दुरी सारून या. आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. परिसरातल्या सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, श्रोतेवर्ग यांच्या अनमोल सहकार्यानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण श्रोते. श्रोता तो श्रोता नव्हे, वक्ता तो वक्ता नव्हे, उलट झालं. तर काय आहे या सगळ्याचं सहकार्यानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज 5व्या दिवसाची सेवा. कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप, मातृहृदय असणारे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा 3 चरणाचा अभंग अतिशय महत्त्वाचा आहे. चिंतनीय, मननीय, निधिध्यासनीय. अवघड असलं तरी ऐका. कारण कसं आहे, वेदांत असा असतो, कळलं तर त्या क्षणात मुक्ती, नाही कळलं तर पुण्याची उत्पत्ती, पुण्याची उत्पत्ती नाही केलं तर पापाचा प्रतिबंध. म्हणून वेदांत कधी वाया जात नाही, गोष्ट ध्यानात ठेव. 3 गोष्टी लक्षात आल्या का? कळलं तर काय आहे? मुक्ती, त्या क्षणात मुक्ती. नाही कळलं तर काय आहे? पुण्याची उत्पत्ती. पुण्याची उत्पत्ती नाही झालं तर पापाचा, इथं आल्यावर पाप होईल का? नाही. पापाचा काय होतो? प्रतिबंध होतो. म्हणून वेदांत कधी वाया जात नाही. अवघड असलं तरी ऐका. कारण कसं आहे, ऐकून ऐकूनच कळत असते. केळम केळम ज्ञानम वदरम वदरम रागम मदळम मदळम रोगम असं तुमच्या कारणीमध्ये म्हण आहे. मला माहीत नाही ती काय. केळम केळम ज्ञानम म्हणजे ऐकून ऐकूनच ज्ञान होत असते. वदरम वदरम राग म्हणजे ओरडून ओरडूनच राग येत असतो, गाण्याचे राग. आणि झोपून झोपूनच रोग येत असतो, मदडम मदडम रोगम. तसं श्रवण करून करूनच काय होत असते? ज्ञान होतं. श्रवण केलं नाही तर कळत नाही. म्हणून तुम्ही ऐका सोडलं तर कधीच कळणार नाही. त्याच्याकरता श्रवण करीत असताना ध्यान देऊन ऐका. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाईका. पंडित निसर्गाची हिंदीत दोहा लिहिलंय, सावधान मन कान. श्रवण करीत असताना मन आणि कान सावधानतेने ऐकायचं. म्हणजे काय? आपलं मन कानात ठेवून ऐकायचं. काहीच्या खिशात बसलं की मन खिशात जाते, काही घरी अमोल वस्तू ठेवली तिकडं लक्ष जात असते. त्याच्याकरता आपलं मन आणि कान सावधान, म्हणजे मन आपल्या कानात ठेवून ऐकलं तर वेदांत हे कळतच असतो.
कळण्याकरताच लिहून ठेवलेलं आहे त्यांनी. अगोदर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगतो, कारण आताच्या कीर्तनकारांना अभंग कोणता घेतला त्याला सांगावं लागतं, अभंगावर येतच नाही शेवटपर्यंत. ही दुर्दैवाची घटना आहे. तर काय आहे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगतो. सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. कारण हा अभंग माऊलींच्या गात्यातला सगुण निर्गुण परमात्म्याचं वर्णन करणाऱ्या प्रकरणातला अभंग आहे. कारण माऊलीचे अनेक प्रकरण आहे. बुद्धिरूपी सखीशी संवाद आहे, रूपकपर आहे, परमात्म्याच्या कृपेने झालेली स्थिती आहे, मूर्तीनाथाच्या कृपेने प्राप्त झालेली स्थिती आहे, असे अनेक अभंगाचे प्रकार आहेत माऊलीच्या. त्याच्यातला हा निर्गुण परमात्म्याचं सगुण परमात्म्याचं वर्णन करणारा अभंग आहे. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगुण परमात्म्याचा स्वीकार आहे आणि निर्गुण परमात्म्याचा स्वीकार आहे. आता इकडे कोणीकडे पंजाबचा भामटाला निरंकारी म्हणतो, तूही एक निरंकारी. अरे वेदामध्ये सगुण परमात्म्याचा स्वीकार आहे, निर्गुण परमात्म्याचा स्वीकार आहे. कारण सगुण परमात्म्याची उपासना असते आणि निर्गुण परमात्म्याची ओळख असते. वैकुंठवासी रंगनाथ महाराज म्हणायचे, सगुणाची भक्ती असते, निर्गुणाची ओळख असते. म्हणून सगुण निर्गुण हे दोन्ही परमात्म्याचं वर्णन आपल्या संप्रदायामध्ये आहे. कारण सगुण परमात्म्याची उपासना केलं चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्ध झाल्यानंतर श्रवणाची इच्छा होत असते. म्हणून सगुण परमात्मा निर्गुण परमात्मा वेगळं नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझं सगुण म्हणो की तुझं सगुण म्हणो की निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, अनुमाने 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 निर्गुण एको गोविंद रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे, अनुमाने 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 तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना अनुमानेना. परमात्म्याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं? कारण सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण परमात्मा हा कल्पित आहे, निर्गुण परमात्मा सत्य आहे. वृत्ती प्रभागाच्या 7व्या प्रकरणामध्ये परमात्म्याचे दोन, एक सप्रपंच आणि एक निष्प्रपंच. सप्रपंच कल्पित आहे, निष्प्रपंच सत्य आहे. दोरीवर तुम्हाला सर्पाचा भ्रम झाला. कोणाचा भ्रम झाला? सर्प. सर्प कल्पित आहे आणि दोरी काय आहे? सत्य आहे. दोरी काय आहे? मग त्या दोरीवर भासणारा सर्प दोरी स्वरूप आहे का दोरीहून वेगळा आहे? हा, दोरीवर भासणारा सर्प दोरीवर रूप आहे का दोरीहून वेगळा आहे? वेगळा आहे. दोरीचं ज्ञान झालं, सर्प बिळात निघून गेला ना, दोरी रूपच झाला. हाती भेटलिया मला फेटी सर्पबांचा कांटाळा, कैसा माझीने बोधे टवाळा नागवी तू. जसं दोरीवर भासणारा दोरी न कळण्यावर भासणारा सर्प हा दोरी रूपच आहे, तसं निर्गुण परमात्म्याच्याकडे सगुण परमात्मा कल्पित असलेला सप्रपंच हा निष्प्रपंच परमात्म्याचं स्वरूपच आहे. त्याच्यात काही नाही, भिन्न नाही. म्हणून म्हणतात सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. परमात्म्याचं स्वरूप असताना सद्रूप आहे, चिद्रूप आहे, ज्ञानरूप आहे आणि आकाशाला सुद्धा व्यापून आहे. तुम्हाला विचारतो, आकाश मोठं आहे का परमात्मा मोठा आहे? परमात्मा मोठा आहे. परमात्मा मोठा आहे. देव मोठा आहे का देऊळ मोठा आहे? देव मोठा आहे. मग लहान देवळात परमात्मा मोठा देव कसा मावला? व्यापक स्वरूप आहे त्याचं. हा, कसं काय मावला? काय झालं? काय झालं? तर काय आहे? सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे, ज्ञानरूप आहे, आकाशाला व्यापून तो परमात्मा आहे. अरे देवळात असलं तरी तो सगुण परमात्मा आहे. सगुण परमात्मा परिच्छिन्न आहे, निर्गुण परमात्मा व्यापक आहे.
म्हणून या ठिकाणी म्हणतात सत्य ज्ञान अनंत सत्स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. अगोदर अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगतो. नाही रूप वर्ण गुण जेथे, त्या परमात्म्याच्याकडे रूप नाही, गुण नाही आणि वर्ण नाही. जेथे म्हणजे त्या परमात्म्याच्या ठिकाणी असा असलेला परमात्मा ज्ञानोबा म्हणतात तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी. त्या परमात्म्याला मी डोळे भरून पाहिला. पाहत असताना पाहता पाहणे दुरी सारोनिया. पूर्वोत्तर विरोध येतो इथं. पूर्वोत्तर विरोध येतो दुसऱ्या चरणामध्ये. कसं पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहण्याचा धर्म कोणाचा आहे? डोळ्याचा. रूपाचा सुजाणू डोळा. ज्ञानोबा म्हणतात रूपाला चांगल्या प्रकारे जाणणारा कोण आहे? डोळा. मग डोळ्या वाचून पाहता येते का? नाही. मग ज्ञानोबा म्हणतात पाहणेपणा दूर सारून. पाहणेपणा धर्म कोणाचा आहे? मग पाहणेपणा धर्म सारून बाजूला असून डोळ्यानं पाहता येईल का? पाहता येत नाही का? पाहता येते का नाही? सामान्य लोकांच्या दृष्टीनं पाहता येत नाही आणि ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं पाहणेपणा दूर सारूनच पाहता येतो, नाही त्याच्याशिवाय त्याला पाहता येत नाही. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारून या. पण डोळे भरून पाहायला म्हणतात आणि पाहणेपणा दूर सारून पाहायला म्हणतात. कसं पाहतात त्याचा विचार करू नंतर. शेवटच्या चरणात म्हणतात ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. तो हा मूर्ती उभी विठेवरी. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. तीही मूर्ती उभी विठेवरी. ज्योती म्हणजे काय? ज्योती म्हणजे चिदाभास. निज ज्योती म्हणजे कुटस्थ. ज्योतीची निज ज्योती. निज ज्योती कोण आहे? कुटस्थ आहे. आणि ज्योती कोण आहे? चिदाभास आहे. निज ज्योती कोण आहे? चिदाभास आहे. निज ज्योती कोण आहे? कुटस्थ आहे. तीही मूर्ती उभी विठेवरी. ज्योतीची निज ज्योती कुटस्थ रूप परमात्मा हा विठेवर उभा आहे. तुम्हाला विचारतो विठेवर परमात्मा उभा आहे का तुम्ही उभा आहे? कारण ज्योती स्वरूप म्हणजे कुटस्थ रूप परमात्मा उभा. मग तुमचं खरं स्वरूप कुटस्थ आहे का चिदाभास आहे? कुटस्थ. म्हणजे विठेवर कोण उभा आहे? असं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. खूप विस्तार करत नाही. आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. असं अभंगाचा एवढं जरी कळलं तरी तो कृतार्थ झाला असं म्हणावं. एवढं जरी कळलं तरी कृतार्थ झाला. आता अभंगाचं प्रत्येक पदाचं चिंतन करायचं. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेथे. या पहिल्या चरणामध्ये परमात्म्याचं वर्णन करत असताना 7 विशेषण ठेवले. किती विशेषण? मोजा. सत्य 1, ज्ञान 2, अनंत 3, गगनाचे प्रावरण 4, नाही रूप, नाही वर्ण, नाही गुण. किती विशेषण परमात्म्याचं वर्णन केलं? 7 विशेषणानं परमात्म्याचं वर्णन केलं. पण त्याच्यामध्ये पहिलं 4 विशेषण विधिमुखानं आहे, दुसरं 4 विशेषण निषेधमुखानं आहे. कारण परमात्म्याचं निर्गुण स्वरूप पाहायचं असेल तर ते निषेधमुखानं पाहावं लागतं. सगुण परमात्म्याचं वर्णन विधिमुखानं पाहावं लागतं. असं त्याच्यात प्रकार आहे. पुन्हा त्याच्यात पुन्हा फार खिचडी आहे त्याच्यात. ते तुम्हाला कळणार नाही. त्याच्याकरता त्याच्यात जात नाही. सरळ सरळ आपण चिंतन करायचं. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. तो परमात्मा सदरूप आहे. सतरूप. सत कशाला म्हणतात? त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम. तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत म्हणतात. तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला काय म्हणावं? सत. परमात्मा 1,00,000 वर्षापूर्वी नव्हता का? होता. कोट्यावधी वर्षापूर्वी होता. आणि आता सध्या आहे. आणि पुढं अब्जावधी वर्ष गेलं तरी तो असणारच. त्याचा कधीही बाध होत नाही. त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही म्हणजे नाश होत नाही. तुमच्या भाषेत म्हणतो, शास्त्रीय भाषेत बाध आहे आणि तुमच्या भाषेत नाश आहे. ज्या परमात्म्याचा कधीच नाश होत नाही तो सद्रूप आहे. तो कसा आहे? सद्रूप आहे. त्या चंद्रोदयामध्ये सांगत असताना ज्या का ज्ञान शवर किसी से नाश होवे नाही, बाध होवे नाही, सुसत काही. आता ज्ञानानं नाश होऊ नये आणि कर्मानं नाश होऊ नये. दोरीवर सर्पाचा भ्रम झाला त्याचा नाश कशा नाही?
ज्ञानानं. आणि वारुळ आता खरोखर सर्प बाहेर आला तर त्याचा नाश कशा नाही, काठीनं बडवावं लागते. म्हणून व्यावहारिक सत्पदार्थाचा कर्मानं नाश आहे आणि मिथ्या पदार्थाचा ज्ञानानं नाश आहे. पण परमात्मा अशी एक वस्तू आहे त्याचं ज्ञानानं नाश होत नाही आणि कर्मानं नाश होत नाही. त्याला काय म्हणावं, सत म्हणावं. ज्याचा ज्ञान ज्याका ज्ञान शेवर किशीशे नाश नाम बाद होवे ने सुसत कहिये किंवा त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम तिन्ही काला ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य म्हणावं, असं सत्याची काय आहे व्याख्या आहे. न कळण्यासारखं काही नाही होत. तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर कळतंच. कारण लिहिणाऱ्या व्यक्तीने कळा म्हणून लिहिलंय का न कळा म्हणून, कळावून. तुम्ही ऐकणारे कळावं म्हणून ऐकतं का न कळावं म्हणून, मग सांगणारा सांगतो कळावं म्हणून का न कळावं म्हणून. इतकं असताना कळत नाही त्याच्यासारखा मूर्खपणे जगात नाही. ही गोष्ट त्याने, कारण हे 3 अवच्छेदकानं जर पाहिलं तर कळण्याकरताच लिहून ठेवलं आहे. जर कळालंच नसतं तर लिहून कशाला ठेवलं असतं. म्हणून ज्याचा ज्ञानाने आणि कर्मानं नाश होत नाही त्याला सत्य म्हणावं. त्या चित्सुकाचार्याने एक पंक्ती लिहिली, खूपच सुंदर आहे. ते न्यायामृताचं खंडन आहे. कारण अद्वैत वेदांतामध्ये 3 जगत प्रसिद्ध पांडित्यपूर्ण जगतामध्ये 3 ग्रंथ प्रसिद्ध आहे. न्यायामृताचं खंडन अद्वैसिद्धी आहे, न्याय कुष्मांजलीचे खंडन त्या ठिकाणी चित्सुकी आहे आणि न्याय कुष्मांजलीचं खंडन खंडखाद्य आहे. ही 3 जगतात प्रसिद्ध आहे, पांडित्यपूर्ण ग्रंथ आहे महाराज. आयुष्यभर याचं चिंतन केलं तरी होत नाही. तर चित्सुकाचार्याने असं पंक्ती लिहिली, सत्यस्य ब्रह्मणा निराश्रयत्वात् तस्य स्व आश्रयनिष्ठ अत्यंत अभाव प्रतियोगिता वक्तुम अशक्यत्वात्, असं लिहिलं आहे. सोपं आहे, काय अवघड नाही. शब्द अवघड आहे, काय आहे, शब्द अवघड आहे पण अर्थ मात्र सोपा आहे. सत्यस्य ब्रह्मणा निराश्रयत्वात्, सद्रूप असलेलं ब्रह्म कोणाच्याही आश्रयावर राहत नाही. तस्य स्वाश्रयनिष्ठ अत्यंत अभाव प्रतियोगिता वक्तुम अशक्यत्वात्, त्या सत्य असलेल्या ब्रह्माचं अत्यंत अभावाचं प्रतियोगी सांगणं अशक्य आहे. समजा सुक्तीवर तुम्हाला रजताचा भ्रम झाला, त्या रजताला आश्रय कोण आहे, सुक्ती आहे. सुक्तीच्या ठिकाणी रजत आहे का, त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. काय आहे, अत्यंत अभाव आहे. तसं परब्रह्म हे जे आहे त्या परब्रह्म सत्य आहे. त्याच्या ठिकाणी जगत नावाचा जो पदार्थ आहे त्या पदार्थाचा 3 कालात अत्यंत अभाव आहे. जो पदार्थ दुसऱ्याच्या आश्रयावर राहतो आणि अत्यंत अभावाचं प्रतियुग असतो तो पदार्थ मिथ्या असतो. दोरीवर सर्प बसला, सर्प हा जो आहे कसा आहे, दोरीच्या आश्रयावर आहे म्हणजे दुसऱ्या आश्रयावर आहे. पण अत्यंत अभावाचं अत्यंत अभाव दोरीच्या ठिकाणी सर्प नाहीच, 3 कालात अत्यंत अभाव आहे. म्हणून तो कसा आहे, दुसऱ्याच्या आश्रयावर अत्यंत अभावाचं प्रतियोगित्व आहे म्हणून तो कसा आहे, मिथ्या आहे. तसं परमात्मा जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत अभावाचं प्रतियोगित्व नाही आणि दुसऱ्याच्या आश्रयावर नाही, असा पदार्थ सत्य असतो. आणि जो दुसऱ्याच्या आश्रयावर असतो आणि अत्यंत अभावाचं प्रतियोगित्व असतो तो पदार्थ मिथ्या असतो. म्हणून म्हणतात सत्यस्य ब्रह्मणा निराश्रयत्वात् तस्य स्वाश्रयनिष्ठ अत्यंत अभाव प्रतियोगिता वक्तुम अशक्यत्वात्. स्व म्हणजे अध्यासिक पदार्थ, त्याचा आश्रय म्हणजे ब्रह्म, त्याच्या ठिकाणी अत्यंत अभावाचं प्रतियोगित्व जगताला आहे म्हणून जगत कसं आहे, मिथ्या आहे. तुम्हाला विचारतोय, स्वप्न खरं का खोटं, जागा झालं. स्वप्न कसं वाटतंय, खरं वाटतं. दिसतची स्वप्न लटिके परीही जागरी होई ठाऊके. ज्या वेळेला स्वप्न पाहतो त्यावेळेला तो मिथ्याच आहे, खोटच आहे. पण केव्हा, जागा झाल्यावर. आता तुम्हाला जग कसं वाटते, खरं सांगा. सत्य. तुम्ही झोपलेला का जागे आहेत, झोपलेलं वाटतंय. किती निद्रा किती आहेत, नंतर 4. तुम्ही एकच निद्रा आहे तुम्हाला माहीत आहे. एक आहे नित्य निद्रा, आपण आता गेल्यानंतर झोपतो त्याला नित्य निद्रा म्हणावं. एखादा माणूस मेला तर चिर निद्रेत विलीन झाला, पुन्हा जागाच होत नाही. आणि तिसरी निद्रा अविद्येची निद्रा. ज्ञानोबर म्हणतात तरी अविद्येच्या निदा विश्वस्वप्नाचा धंदा भोगितोता प्रबुद्धा अनादी जो. अविद्येच्या निद्रेमध्ये त्या ठिकाणी हा विश्वस्वप्न जो दिसतो सगळं विश्व हे स्वप्न आहे.
आणि त्या स्वप्नामध्ये भोगीत होता प्रबुद्ध हा ज्ञानस्वरूप असून अनादी कालामध्ये तो स्वप्न पाहतो. अनादिकालचं स्वप्न आहे ही अविद्येची निद्रा. आणि एक स्वरूप निद्रा जीवनमुक्त महात्मा स्वरूप निद्रेत असतो, त्या स्वरूपातून बाहेर येत नाही. तुम्हाला किती निद्रा माहिती आहेत? एकच. हां, आणि ती एकच निद्रामुळे तुम्हाला स्वप्न पडतं. स्वप्नाशी कारण निद्रा ज्ञानोबराय म्हणतात. स्वप्न पडायचं असेल त्याला कारण कोण आहे? निद्रा. निद्रा हे कारण आहे. तसं जगतरूपी स्वप्न पडायचं असेल तर कोणती निद्रा आहे? अविद्ये. अविद्येची काय आहे? निद्रा आहे. म्हणून स्वप्न जसं खोटं आहे, तुम्हाला विचारतो, स्वप्न जास्त खोटं आहे का जागृती जास्त खोटं आहे? कशावरून? स्वप्न कुठं पडते? निद्रेत. निद्रेत ही अवस्थाला ठिकाण विचारतो मी, अवस्था विचारत नाही. कंठामध्ये हिता नामक नाडी आहे, त्याला उपनिषदामध्ये पुरीतत नाडी म्हणतात. तो किती आहे माहीत आहे का? डोक्यातला एक केस काढावा, त्यानं उभ्याने 1000 भाग करावे. आडवे नाही, लांब केस असेल तर आडवे 1000 होऊ शकतात. उभ्यानं 1000 भाग, एवढं बारीक नाडी आहे. त्या नाडीमध्ये काय दिसतो? स्वप्न दिसतो. त्याला पुरीतत नाडी म्हणतात. तर 1985 साली जर्मनमध्ये याचं संशोधन केलं. आपला उपनिषद नेलं, मांडूक उपनिषद, त्याच्यावर संशोधन केलं त्यांनी. आणि त्याने एक मशीन तयार केलं. आणि ते मशीन संध्याकाळी आपण कंटाला लावून झोपलं की आपण स्वप्नात जे जे पदार्थ पाहतो ते सगळ्याचा फोटो काढतो. आपण त्यांना शाणं समजतो, रे आमचंच घेऊन त्यांनी शाणे झाले. म्हणून विज्ञानवादाला आपण शाणा म्हणतो. विज्ञानवादी शाणे नाहीत. विज्ञान शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? कशाला म्हणतात विज्ञान? विपरीत ज्ञान का विशेषण ज्ञानम विज्ञानम? ते म्हणतात विशेषण ज्ञानम विज्ञानम. आम्ही असं म्हणतो विशेषण ज्ञानम गता यस्मात सा विज्ञानम. विशेष रूपाचं ज्याचं ज्ञान निघून गेलेलं आणि सामान्य ज्ञानच राहिलं त्याला विज्ञान म्हणावं. विशेषण ज्ञानम गतः यस्मात सा विज्ञानम. विशेष रूपाचं ज्याचं ज्ञान निघून गेलेलं आहे, फक्त सामान्य ज्ञानच राहिलं, त्याला विज्ञान म्हणावं. मग ते शाणे का आम्ही शाणे? आपण कोणाला शाणे म्हणतो? त्यांना शाणे म्हणतो नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, स्वप्न हे हिता नामक नाडीमध्ये पडतो. केसाच्या उभ्याने 1000 भाव करावे, त्याच्यात तो दिसतो. त्याच्यात हत्ती दिसतो, नदी दिसतो, समुद्र दिसतो, डोंगर दिसतो, पर्वत दिसतो. याच्यात कशी काय मावले? त्याच्यात आपण जसं ब्रह्मांड स्वप्न जागृतमध्ये सगळं ब्रह्मांड पाहतो, तसं स्वप्नामध्ये सगळेच पाहता का नाही? मग ते कुठं उत्पन्न झालं? ते नाडी किती आहे? मग एवढ्यात कसं काय मावलं? तुमचा रोजचा अनुभव सांगतो. टी व्ही पाहता, दूरदर्शन, त्याची लांबी रुंदी किती आहे? 2 फूट 3 फूट काय असेल. त्याच्यात 1000 किलोमीटर गाडी पळवली दिसते. 1000 किलोमीटर त्याच्यात कसं काय मावलं? कसं काय मावलं? मिथ्या पदार्थ जागा अडवित नाही. सत्य पदार्थ मात्र जागा अडवितो. व्यावहारिक सत्य पदार्थ. मिथ्या पदार्थ काय करीत नाही? जागा अडवित नाही. आणि पारमार्थिक सत्य पदार्थ सुद्धा जागा अडवित नाही. त्याच्या सगळं जग मावते. मिथ्या पदार्थ जागा अडवित नाही. म्हणून स्वप्नातले सगळे पदार्थ, सगळं ब्रह्मांडच त्याकडून स्वप्नाच्या ठिकाणी आपण पाहतो. काय पाहतो? पण स्वप्न सत्य का मिथ्या? स्वप्न मिथ्या. आणि तुमचा परमात्मा वस्तू सत्य आहे. परमात्मा वस्तू कसं आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 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 कागा हा दाविला जगदाभास. कागा हा दाविला जगदाभास. सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा दाविला जगदाकार. 3 वेळा सत्य सत्य वापरलं. देशाला अंत होत नाही म्हणून तो सत्य आहे. कालाने अंत होत नाही म्हणून तो आहे. आणि देशाला अंत होत नाही म्हणून.
देशानं ज्याचा अंत होत न तो व्यापक असतो, कालानं ज्याचा अंत होत तो नित्य असतो, वस्तूनं ज्याचा अत्यंत अभाव होत नाही तो अनन्याभावाचा अप्रतियोगी असतो. म्हणून अत्यंताभाव प्रतियोगित्वम देश परिच्छेद शून्यत्वम प्राग प्रध्वंसाभाव अप्रतियोगित्वम नित्यत्वम अनन्याभाव अप्रतियोगित्वम वस्तू परिच्छेद शून्यत्वम. शास्त्रामध्ये फार मोठं चिंतन आहे महाराज, पण दुर्दैव आहे, कळत नाही म्हणून सांगण्याचं थोडंसं माघार घ्यावं लागतं. कारण वेदांत हा जो आहे तो एका जन्माचा नसतो. बहुनाम जन्मानामंती ज्ञानवानाम माम प्रपद्यते. पुष्कळ जन्म त्याला जावे लागतात. एका जन्मात सुद्धा होत नाही, एका वर्षात होत नाही, एका आयुष्यात होत नाही. त्याला खूप चिंतन करावं लागतं. तर काय आहे तो परमात्मस्तू सदरूप आहे आणि त्याचं सत्य हे स्वरूप आहे. आता तुम्हाला विचारतो, देशानं अंत होत नाही, कालाने अंत होत नाही, वस्तून अंत होत नाही, म्हणून त्रिविध परिच्छेद शून्यत्वम हे परमात्म्याचं. आणि जो त्रिविध परिच्छेद शून्यत्वम असतो तत्सत्यत्वम, त्याला काय म्हणतात? सत्य म्हणतात. आता तुम्हाला असतो जो परमात्मा सद्रूप आहे तोच ज्ञानरूप आहे आणि तोच काय आहे? आनंदरूप आहे. तुम्हाला विचारतो, पातळ असावं, गोड असावं आणि द्रवरूप असावं असं कोण आहे? पाणी पांढरं आहे का पाणी? अरे दूध म्हणा, दूध पांढरं आहे का नाही? दूध गोड आहे का नाही? आणि दूध द्रवरूप आहे का नाही? मग वेगळं वेगळं करता येईल का? त्याच्यात पांढरपणा वेगळं करा, गोडपणा वेगळं करा आणि द्रवरूप वेगळं करा, करताच येत नाही. हे जसं तिन्ही एक स्वरूपच आहे तसा जो परमात्मा सद्रूप आहे तोच छिद्रूप आहे आणि जो छिद्रूप आहे तोच आनंदरूप आहे. असा परमात्मा आहे. तो परमात्मा सद्रूप असून तो छिद्रूप आहे. छिद्रूप म्हणजे काय? ज्याचं ज्ञानाचा कधीच लोप होत नाही त्याला छिद म्हणावं. अलुप्त प्रकाश असो छिद कये हे, ज्याचा प्रकाशाचा कधीच लोप होत नाही त्याला छिद म्हणावं. तुम्हाला विचारतो, आता मी जागृतीत सर्व पदार्थाला पाहता का नाही? कोण पाहतो? कोण पाहतो? बरं हे जाऊ द्या. स्वप्न पदार्थ कोण पाहतो? सुसुप्तीत अविद्या आणि सुखाचं प्रकाशन करणारा कोण असतो? तिन्ही अवस्थेत तो आहे नाही. जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुसुप्तीत आहे. म्हणून तीन अवस्था का साक्षी म्हणून चंद्रोदयमध्ये एक प्रकरणच लिहिलं त्यांनी. अलुप्त ज्याचा ज्ञानाचा लोप कधीच होत नाही. आता तुम्ही स्वप्नामध्ये सगळे पदार्थ पाहता कोणत्या डोळ्याने? कोणत्या डोळ्याने? स्वप्नात तुम्ही चालला कोणत्या पायाने? ज्ञानोबारे होईल येतात. स्वप्न येऊन जागृती येता, काय पाय दुखता, पाय दुखते पंडसुता, का स्वप्ना माझे असता प्रवास होय. एक माणूस स्वप्नामध्ये 1000 पावलं चालला, 1000 मैल चालला, जागा झाल्यावर पाय दुखतात का नाही? चालला नाही का? पाय कसं दुखत नाही? आता तुम्ही या पायानं चालला, 10 मैल चाललं तर तुमचे पाय दुखतात. पण स्वप्नीहुनी जागृती येता, काय पाय दुखते पंडसुता, का स्वप्ना माझी असता प्रवासू होय. स्वप्नातून जागृतीत येत असताना काय पाय दुखतात का? का स्वप्नामध्ये 1000 मैल चाललं तरी पाय दुखत नाही? कारण ते प्रातिभाषिक पाय आहे आणि हे पाय आहे व्यावहारिक पाय आहे. तो प्रातिभाषिक पायानं चालला, व्यावहारिक पायानं चालला नाही. ते रंगनाथ महाराज म्हणायचे, एका माणसाचं व्यवहार सत्तेत लग्न झालं आणि स्वप्नामध्ये पार्थिभाषिक सत्तेत लग्न झालं. ती बायको ही बायको भांडतात का नाही? स्वप्नातली बायको आणि जागृतीतली बायको भांडतात का नाही? मग इथं जागृती 2 बायका केला, दोन्ही भांडतात का नाही? भांडतात. मग ते कसं काय भांडत नाही? बायको नाही का ती? सत्ता भिन्न आहे ती. ही व्यावहारिक सत्तेतलं ते प्रातिभाषिक सत्य. समान सत्तेत व्यवहार साधक बाधक होतो, विषम सत्तेत होत नाही आहे. म्हणून तो परमात्मा कसा आहे? छिद्रूप आहे. त्याच्या ज्ञानाचा कधीच लोप होत नाही, त्याला छिद्रूप असं म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन अनंत, सत्य ज्ञान अनंत. अनंत म्हणजे कधीच अंत होत नाही. न अंत इति अनंत, ज्याचा अंत कधीच होत नाही. पण जो परमात्मा सद्रूप आहे तोच परमात्मा छिद्रूप आहे आणि जो छिद्रूप आहे तोच अनंत रूप आहे आणि तोच परमात्मा आकाशाला व्यापून आहे. तुम्हाला विचारतो, आकाश मोठा का परमात्मा मोठा?
कशावरून? ऐका, तस्मात वायु तस्मात आत्मानम आकाश संभूता आकाशात वायू श्रुती आहे. त्या परमात्म्यापासून आकाशाची काय झाली? निर्मिती, उत्पत्ती झाली. मुलगा मोठा का बाप मोठा? कोण मोठा? मुलगा मोठा का बाप मोठा? बापापासून मुलाची उत्पत्ती झाली म्हणून बाप मोठा आणि मुलगा. तसा आकाशाची सृष्टी कोणापासून झाली? परमात्म्यापासून. जन्माद्यस्य यथा ब्रह्मसूत्राचं पहिलं दुसरं सूत्र आहे. जन्माद्यस्य यथा म्हणजे यथा म्हणजे त्या परमात्म्यापासून या जगताची उत्पत्ती स्थिती लय झाली. काय झालं? जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय कोणापासून झाला? यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् भविष्यन्ति अभिसविष्यन्ति तदेव ब्रह्मविजिज्ञासस्व. ब्रह्मसूत्र पाहतो. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ही सगळी भूतं कोणापासून निर्माण झाली? परमात्म्यापासून. येन जातानी जीवन्ति, जन्मल्यानंतर कोणावर जगतात? त्याच्यावर. आणि प्रविशंती अभिसविशंती लीन कुठं होतात? तुम्हाला विचारतो, लाटा कोणावर निर्माण होतात आणि कोणावर राहतात? आणि लय कुठं पावतात? मग हे कळतं आणि परमात्मा कळत नाही. लाटा उत्पन्न होण्याकरता वारा हे निमित्त कारण आहे आणि पाणी उपादान कारण आहे. निमित्त कारण उपादान कारण जसं लाटारूपी कार्य उत्पन्न होतो तसं जगताचं उपादान कारण माया आहे आणि परमात्मा त्याला निमित्त कारण आहे. म्हणून निमित्त कारणावर जगतो का उपादान कारणावर जगतो? तुम्हाला विचारतो, मुलाला आई उपादान कारण, बाप निमित्त कारण. कारण काय? कार्य उपादानावर जगतो, निमित्त कारणावर जगत नाही. मुलगा आईला पितो का बापाला पितो? आईला. मग कोणावर जगला? उपादान कारणावर जगला. तसं जगत कोणावर राहिलं? उपादान कारण मायावर राहिलं. हे व्यवहारात उपादान कारण निमित्त कारण वेगळं. बाप निमित्त कारण, आई उपादान कारण आहे. म्हणजे परमार्थ क्षेत्रात तोच उपादान कारण, तोच निमित्त कारण. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ व्यवहारात निमित्त कारण वेगळं, उपादान कारण वेगळं. आई उपादान कारण आहे, बाप निमित्त कारण आहे. कारण उपादान कारणावर कार्य जगत असतो. मुलगा बापावर जगतो का आईवर जगतो? बापावर जगतो का? मग आई कोण आहे? उपादान कारण आहे. बाप कोण आहे? निमित्त कारण. पण परमार्थ क्षेत्रात उपादान कारण तोच आहे, निमित्त कारण तोच आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन, ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा. म्हणून माया विशिष्ट चेतन परमात्म्यापासून जगाची उत्पत्ती झाली आणि माया उपाधी काढला तर तो अधिष्ठान ब्रह्मरूपच आहे. आणि तो कसा आहे? परमात्मा अधिष्ठान ब्रह्म अनंत आहे. ब्रह्मापेक्षाही सुद्धा ईश्वर परिच्छिन्न आहे. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ईश्वर सुद्धा संपतो. ब्रह्मज्ञान झालं, माया गेली. माया गेली की माया ब्रह्माचा संबंध गेला. माया ब्रह्माचा संबंध गेला की ईश्वर गेला. ईश्वर गेलं की जीव गेलं. जीव ईश्वर गेलं की त्याचा भेद गेला. हे सगळे जातात आणि शेवटी राहतं कोण शिल्लक? एकच ब्रह्म, म्हणून त्याला अनादि अनंत असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी अनंत शब्द ठेवला. सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, म्हणजे आकाशाला सुद्धा प्रावरण शब्दाचा अर्थ प्रकर्षेन आवरणा इति आवरणा. विशेष रूपानं आकाशाला सुद्धा परमात्म्याचं आवरण आहे. आकाशाला सुद्धा कोणी झाकलेलं आहे?
परमात्म्याला. किती आकाश मोठं आहे बघा. तुम्हाला चिंतन सांगितलं, तुम्ही होते का नाही कोणाला माहीत. आपल्याला प्रकाश वर्ष जो आता आभाळ टेकलेला दिसतो त्याचं अंतर किती माहीत आहे का तुम्हाला. इथून आभाळ टेकले त्याचं अंतर किती. 1100 सौर वर्ष आहे. पण 1086 मैलानं चालणारं वाहन 1 वर्षात 1 सौर वर्षाचं 1100 सौर वर्ष तेवढं लांब आहे ते. शास्त्राचं बारीक चिंतन बघा तुम्ही कसं आहे ते. आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला त्या गोष्टी कळतात, नाहीतर कळत नाही. पृथ्वीचं क्षेत्रफळ किती आहे. आता ही श्रीमद भागवत या पंचम स्कंदात सांगतच नाही ती. पंचम स्कंदामध्ये भूगोल वर्णनात हे सगळं आहे. 200 कोटी कोश पृथ्वीचं क्षेत्रफळ आहे. त्याला 50 कोटी योजने म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा सूर्याचं क्षेत्रफळ किती आहे. 13.5 लाख पटीनं पृथ्वीपेक्षा सूर्याचं क्षेत्रफळ जास्त आहे. किती. 13.5 लाख पटीनं पृथ्वीपेक्षा सूर्याचं क्षेत्रफळ जास्त आहे. असे सूर्यमंडळ किती आहेत ब्रह्मांडात. 200 अब्ज सांगितलं फ्रान्सच्या एका चिंतकाने. म्हणून ब्रह्मांड किती असेल पहा. आणि त्याच्यापेक्षा कितीतरी म्हणजे त्या चंद्रतेमध्ये सांगितलं जसे अंगात एक तीळ असते तसं त्या ब्रह्मस्वरूपाचे मायाकार तिळा इतके आहे. म्हणजे परमात्मा किती असेल म्हणून त्याला अनंत म्हणतात. सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. आकाशाला सुद्धा तो परमात्मा कसा आहे व्यापून आहे. आकाशाला सुद्धा परमात्म्याचं काय आहे आवरण आहे. आता विणा मोठी का विणाला घासणारी गवसणी मोठी. विणा. मग परमात्म्याला आवरण करणार आकाशाला आवरण करणारा परमात्मा मोठा आहे का आकाश मोठा. मग तुम्हाला विचारतो आकाशात परमात्मा आहे का परमात्म्यात आकाश आहे. हा. आकाशात अत्यंत अभाव सगळ्याचा. सगळं ब्रह्मांड परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून परमात्म्यात आकाश म्हणा. आकाशात परमात्मा व्याप्ती आहे त्याची, नाही असं नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात सत्यज्ञान अनंत गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेते. परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही. न रूपमस्येह ततोपलभ्यते नांतुर्नचादिर्न संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसंगशस्त्रेण दृढेन चित्वा. परमात्म्याच्या ठिकाणी रूप उपलब्ध होत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी होत नाही. रूपाची उपलब्धी होत नाही. कारण रूप का नाही जर विचारलं तर परमात्मनां पक्षकृत्य रूपरहितत्वं साधयति अजन्यत्वात् इति हेतु यत्र यत्र अजन्यत्वं तत्र तत्र रूपरहितत्वं इति व्याप्ती यथा न्यायमते आकाशवत. हनुमान मांडला. परमात्मा हा केला पक्ष, रूपरहित केला साध्य, अजन्यत्वात केला हेतू. यत्र यत्र अजन्यत्वं तत्र तत्र रूपरहितत्वं इति व्याप्ती यथा न्यायमते आकाशवत. न्यायमतामध्ये आकाश हे कसं मानलंय नित्य मानलंय, रूपरहित मानलंय. म्हणजे कसं आहे जन्य पदार्थाचे रूप असतो, नित्य पदार्थाचे रूप नाही. आकाश कसं नित्य असल्यामुळे त्याच्याकडे रूप नाही असं न्यायिकाचं मत आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी नाही रूप. परमात्म्याच्या काही रूप नाही. नाही गुण. परमात्म्याचे गुण नाही. कारण त्रिगुणात्मक माया आहे. परमात्मा मायाश्रित आहे का मायाच्या अतीत आहे. मायाच्या अतीत आहे. सगळे रूप अधिक कोणाच्या ठिकाणी आहे मायाच्या ठिकाणी. परमात्म्याच्या ठिकाणी काही नाही, रूप नाही. का बरं मायातीतत्वात. परमात्मनां पक्षकृत्य रूपरहितत्वं साधयति ना गुणरहितत्वं साधयति माया अतितत्वात् इति हेतु यत्र माया अतितत्वं तत्र गुणरहितत्वं इति व्याप्ती यथा शुद्ध चेतनवत. संपूर्ण त्या परमात्म्याने वर्ण नाही. कारण वर्ण म्हणजे ब्राह्मण क्षत्रियादिक वर्ण हे विशिष्ट कर्म करण्याकरता शरीराच्या ठिकाणी कल्पित मानलेलं आहे. ब्राह्मण वर्णाचे कर्म वेगळे, क्षत्रियाचे कर्म वेगळे. कारण ब्राह्मणाला काय स्नान संध्यादिक हे त्याचं कर्म आहे, क्षत्रियाचं वीरता आहे त्याचं कर्म आहे, वैश्याचं व्यापार आहे आणि शूद्राचं परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. विशिष्ट कर्म करण्याकरता हे शरीराच्या ठिकाणी कल्पित मानलेलं सत्य नाही. मग परमात्मा सत्य आहे का कल्पित आहे. मग कल्पित आहे का तो. वर्णाश्रम कोणाच्या ठिकाणी आहे
म्हणून नाही वर्ण असं अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्य ज्ञानानंद गगनाचे रूपवर्ण गुण जेते तो हरे पायला डोळे भरी तो हरे हरे पायला डोळे भरी तो हरे हरे पायला डोळे भरी तो हरे हरे पायला डोळे सत्स्वरूप चित्स्वरूप अनंत स्वरूप आकाशाला व्यापून असणारं, ज्याच्या ठिकाणी रूप नाही वर्ण नाही गुण नाही अशा परमात्म्याला मी पाहिलो म्हणतात. कोण? ज्ञानोबर आहे. असा परमात्मा पाहता येतो का? पाहिलं तर सांगता येते का? कसं काय सांगितलं? तुम्हाला खडी साखर दिली, तुम्हाला विचारलं कसं लागलं? गोड लागलं. गोड कसं लागलं? सांगता येत नाही. जसं परमात्म्याला पाहिलं तर ते सांगता येत नाही, आणि जो सांगतो तो पाहिलाच नाही. परमात्म्याला जो पाहिला त्याला सांगता येत नाही, आणि जो परमात्म्याचं वर्णन करून सांगतो त्याला पाहिलंच नाही. आता ज्ञानोबराय परमात्म्याचं वर्णन केलं, ते पाहिले का नाही? पाहिला म्हणून तर म्हणतात तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी. त्या परमात्म्याला मी डोळे भरून पाहिला. तो म्हणत असताना परमात्मा हा जो मायाविशिष्ट चेतन परमात्मा जो आहे तो कधीच अपरोक्ष होत नाही. जगदाधिष्ठान परब्रह्म जो आहे तो प्रत्यक्ष होऊ शकतो श्रवणाधिकानं, आणि सगुण परमात्माही प्रत्यक्ष होऊ शकतो. पण जो जगाला कारण असलं मायाविशिष्ट चेतन परमात्मा कधीच प्रत्यक्ष होत नाही, आणि मूर्ती अधिक प्रत्यक्ष होतात. ज्ञानोबरांनी त्याचं खूप वर्णन, म्हणून ते ब्रह्मसूत्राचं परोक्ष प्रिय हा ईश्वर हा. ईश्वर हा परोक्ष प्रिय आहे, म्हणजे माय जगताला कारण असणारा. त्या ज्ञानोबराने खूप सुंदर वर्णन केले. ब्राह्मकाचे ने संगे जैसा लोह वेडा रिगे तैसा ईश्वर सत्ता योगी चेष्टती होते. आपण मध्यंतरी लोखंड ठेवलं, त्याच्या चो बाजूला जर लोहचंबक फिरवलं, लोहचंबक फिरवल्यानंतर लोखंड फिरतं. का बरं फिरतो? का बरं फिरतो? गुरुत्व आहे. आद्य पतना समवाय कारणातम गुरुत्वम. पहिल्या पडण्याला जे असमवाय कारण आहे त्याला गुरुत्व. म्हणून ज्याला प्रभाकर शिकायचं आहे त्याने न्याय शिकलाच पाहिजे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. कारण द्वितीय आधी पडण्याला वेग असमवाय कारण आहे, पहिल्या पडण्याला गुरुत्व असमवाय कारण आहे. गुरुत्व आहे म्हणून लोखंड फिरतो. गुरुत्व तुम्हाला दिसलं का? नाही. मग कशावर मानता? लोखंड फिरण्याच्या क्रियेवरून. तसं ईश्वर तुम्हाला दिसतो का? नाही. मग आहे कशावरून? चाले हे शरीर कोणाची
बोलाविते हरिवीण कोण बोलाविते हरिवीण कोण बोलाविते हरिवीण शरीर कोणाची असते कोणाची असते कोण बोलाविते हरिवीण बोलाविते हरिवीण कोण बोलाविते हरिवीण चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलाविते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू चुकू वृक्षाची पाला हलेजाची सत्ता राहिला अंत अहंता मग कोटे मानसाचे देव चालवी हंता मीची एक करता म्हणून तुका म्हणे विटू भरला सबाई तया उडे काय चराचरी तुक भरायचा अभंग काय. ईश्वर सत्याने शरीर चालत असते. ईश्वर दिसत नाही. जसं गुरुत्व दिसत नाही पण लोखंड फिरण्याची क्रिया आहे तसं ईश्वर जरी दिसत नसला तरी त्याच्या सत्याने कुठलीही क्रिया होत नाही. गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून तो म्हणत असताना जगताला कारण असलेला मायाविष्ट चेतन परमात्मा तोच हा विटेवर उभा आहे. तो हरे याला काय म्हणतात प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष म्हणतात. 6वं तरंग ज्यांनी वाचलं त्याला ही गोष्ट कळते. तोच म्हणजे जगताला कारण असला तोच हा विठेवर उभा आहे. तो हरे श्री हरी. श्री म्हणजे ऐश्वर संपन्न. हरी शब्दाचा अर्थ काय. सहेतुकम संसारम हरिती हरी. सतयुग सहेतुक म्हणजे जगताला कारण असणारा. हा जगताला कारण असणारा जो माया तत्कार जगत याचा जो हरण करतो त्याला श्रीहरी म्हणतात. त्याला हरी म्हणतात. हरती ती हरी. हा कोणाचं हरण करतो. कश्य हरती. सहेतुकम संसारम हरती हती हरी. कारणाचं संसाराचं जो हरण करतो त्याला हरी म्हणावं. हरी शब्दाची व्याख्या आहे. किंवा हरी शब्दाची व्याख्या म्हणत असताना बरेच त्या ठिकाणी हरी शब्दाची व्याख्या केली. दुसरं असं सांगतात हरैर हरिते पापाने दुष्टचित्तैरपि स्मृतः. अत्यंत दुष्टचित्ताचा जरी हरीचं स्मरण केलं ते सर्व पापाचं हरण होतं. म्हणून तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. कसं पाहिला. डोळे भरी. मग डोळे भरून पाण्याचा हरी विषय आहे का तो. पाहिला कसं काय. एक गोष्ट ध्यानात ठेवा. त्याला सगुण रूपानं त्याला डोळे भरून पाहिला. निर्गुण पाहत असताना पाहता पाणी दूर सारून या. कारण कसं आहे फलव्याप्तीचा विषय वृत्तीव्याप्तीचा विषय. परमात्मा हा वृत्तीव्याप्तीचा विषय फलव्याप्तीचा विषय नाही. चिदाभास मात्र त्याला फल म्हणतात. चिदाभास काय करतो. वृत्ती आवरणभंग केलं की त्याच्यात आवरण असलेला चिदाभास हा काय करतो. विषयाचं प्रकाशन. चिदाभास हा फार बेकार आहे बरं का. तुम्ही गोष्ट ध्यानात ठेवा. चिदाभासाचं लक्षण केलं आहे. चेतन लक्षण रहितत्वे सती चेतनवत भासयती सा चिदाभास. हा चेतन लक्षणांरहित असावं चेतनासारखं दिसावं त्याला चिदाभास म्हणावं. चेतन लक्षणरहित जड आहे पण ते चेतनासारखा नाही. चेतनासारखा चेतन आहे पण चेतन लक्षणांरहित नाही. चिदाभास दोन्ही आहे. चेतन लक्षणांरहित आहे आणि चेतनासारखा आहे. चेतन लक्षणरहित का ब्रह्मज्ञानानं बाधित होतो. बाधित होतो का नाही. चिदाभास का राहतो. नंतर मी तर असं म्हणतो जो चिदाभास ठेवून परतो तो नपुसक माणूस आहे पुरुष माणूस नाही आहे. कारण सांगतो. चिदाभास जड आहे का चेतन आहे. चिदाभास जड आहे का चेतन आहे. जड म्हणावं तर काय होतो. घटपटाधिकाचं ज्ञान म्हणून. चेतन म्हणावं तर बाद होतो. नपुसक स्त्री आहे का पुरुष आहे. दोन्ही नाही. तसं चिदाभास ठेवून मिळाला तर तुम्ही पुरुष असलं तरी नपुसक माणसा. ती गोष्ट ध्यानात ठेवा. चिदाभासाचा बाध केलाच पाहिजे. चिदाभासाचा बाध केला असून परमात्म्याशी ऐक्य होत नाही. आता तुम्ही बघा त्या स्त्रीचं त्या मुलीचं लग्न झाल्याबरोबर कोणाचं नाव सांगते. अक्षता पडल्याबरोबर पतीच्या कुलाचं पतीच्या गोत्राचं पतीचं आडनाव सांगते. आणि लग्नाच्या अगोदर विचारा 5 मिनटं बापाचं सांगते. पण पतीच्या कुलगोत्राशी ऐक्य व्हायचं तर बापाच्या कुलगोत्राचा काय करावं लागतो. बाधच करावा लागतो.
तसंच चिदाभासाचा बाध केल्याशिवाय तुम्ही परमात्म्याशी ऐक्य होत नाही. बाध समान अधिकरणे. तो हरे श्रीहरी, तो श्रीहरी पाहिला. कसं पाहिला? डोळे भरून पाहिला. पण कसं पाहिला? पाहता पाहणे दुरी सारुनिया. परमात्म्याला पाहायचा असेल तर डोळ्याचा तो पाहणेपणा दूर सरून पाहू लागतो. ते सीतेची स्वयंवराची गोष्ट असं सांगतात लोक, पुराणामध्ये आहे. ज्या वेळेला सीतेचं स्वयंवर ठरलं त्यावेळेला 72,000 देशाचे राजे आले होते. सगळेच आले होते. त्यांच्या याच्याप्रमाणे व्यवस्था केली होती. त्यावेळेला सहजच त्या ठिकाणी फुलं तोडत असताना सीतामातेनं रामाला पाहिलं होतं. आणि सगळे मैत्रिणी वगैरे बसल्या स्वयंवराच्या वेळेला. सीतेची मैत्रीण हा राम आहे का, हा राम आहे का. जोपर्यंत रामाचा नंबर येत नाही तर मान झटकायची. आणि रामाचा नंबर आल्यानंतर मौन गा तुझे राशी नाव. सीतेने 2 मर्यादा पाळली त्या ठिकाणी. पहिली मर्यादा कोणती पाळली? धर्मशास्त्राची मर्यादा पाळली. दुसरी मर्यादा भेदाची मर्यादा पाळली. धर्मशास्त्रामध्ये असं आहे की पतीकडं पत्नीनं कधीच बोट करायची नसते. धर्मशास्त्राची मर्यादा आहे. त्याच्यात ती गोष्ट सांगत होती. कोण? आमचे शिवानंद स्वामी सांगायचे. काय झालं? रावणाने सीतेला चोरून नेलं. हे दोघं सीतेच्या शोधाकरता दंड करण्यात शोधत करीत आले. प्रभू रामचंद्र कशाला आलिंगन द्यायचे? काय करायचे? दगडाला आलिंगन द्यायचे, वृक्षाला. हा सीता पाहिले का, सीता पाहिले का. त्यावेळेला काय झालं? धर्मशास्त्राची मर्यादा अशी आहे, पतीकडं बोट करायचे नसते. त्यावेळेला काय झालं? पार्वती मातेला वाटलं त्याचा नवरा कोण? भगवान शंकर रामनामाचं जप करीत होते. पार्वती मातेला वाटलं, म्हणले हा बायको करता वेडा झाला राम, त्याचं नाव घेतो देवानाम देव महादेव, आणि बायको करता वेडा झाला त्याचं नाव घेतो. तिला वाटलं आता तिला रामाला फसवावं, डुप्लिकेट सीता होऊन जाते म्हणून. डुप्लिकेट सीता होऊन जाते, तो फसणार नाही, जाऊ नको. प्रभू म्हणले तो वाल्मिकीने जसं लिहिलं तसं त्याला नाटक संपादन करावं लागते, तू जाऊ नको. नाही मी जाणार. त्याच्या 2-4 औच्छेदक आहे. ती पार्वती पत्नी होती, भार्या होती का बायको होती का जाया होती? कोण होतं? पत्नी नव्हती ना. पत्नी वेगळं, जाया वेगळं, भार्या वेगळं आणि बायको वेगळी. पतनात अन्यत्र नियते ती पत्नी. पतीला त्या ठिकाणी दुष्कृतीपासून सुकृत्याकडे नेते ती पत्नी. दुष्कृत्या हा सुकृत्या नियते इति पत्नी. आणि जाया कशाला म्हणतात? जाया पद सामर्थ्यात पुत्र जननम योग्यत्व मनुसुंदेम. कालिदासाने लिहिलंय रघुवंशामध्ये. जायापद सामर्थ्यामुळे जिच्या ठिकाणी पुत्र होण्याची योग्यता असते तिला जाया म्हणतात. जसं गाय वेगळं आणि धेनू वेगळं. गाय सवत्सच असते असं नाही, धेनू मात्र सवत्स असते, वासरासहित असते, तिला धेनू म्हणतात. म्हणून जायापद सामर्थ्यात पुत्र जननम योग्यत्वम. तसे जाया म्हणले जिच्या ठिकाणी संतती होण्याची योग्यता असते तिला जाया म्हणतात. भार्या कशाला म्हणतात? संसारस्य भारम या वाहती सा भार्या. संसाराचं संपूर्ण ओझं वाहून येते तिचं नाव भार्या. आणि बायको कशाला म्हणतात? जे नवऱ्याचं ऐकतच नाही तिचं नाव बायको आहे. पण ती ऐकलीच नाही. डुप्लिकेट सीता होऊन त्या रामाच्या समोर आले. प्रभू दुसरीकडे चालायचे. लक्ष्मणाला सुद्धा भ्रम झाला. भाभी तर समोर आली, हे तर दुसरीकडे चालले. एकदम जवळल्यानंतर तू का आई, ती तुळजापूरची तू काही झाली. ते त्यावेळेला पार्वती माता विचारते, रामा तू कसं काय ओळखला? मी आताच ओळखला नाही, तू 10 किलोमीटर तेव्हाच ओळखलो. कसं काय? म्हणजे ते प्रभू रामचंद्र म्हणले सीता माझ्या समोर कधी आलीच नाही, ते मी मागं चालायची, तू समोर आले तेव्हाच सीता नाही ओळखलो म्हणून. पण धर्मशास्त्राची मर्यादा आहे, समोर चालायची नसते, मागं चालायची असते. मोठं अवघड आहे. स्त्रीनं आता सगळं धर्म सोडून टाकला. त्या साध्वी ऋतुंबरा म्हणते की आमच्या महिलांनी, हिंदूंच्या महिलांनी जर अंग भरून कपडे वापरले तर 60% बलात्कार देशातले कमी होतील.
त्या मुसलमानाचे बघा 2 डोळे दिसतात मांजरसारखे, आमच्या बायलाचे सगळं शरीर उघडं. कशा करता कोणाला माहीत. धर्मशास्त्राची मर्यादा ही पाळत नाही, मोठं अवघड आहे. तुम्ही धर्माची मर्यादा पाळली की तुम्ही टिकणार नाही, तर तुम्ही टिकणार नाही, ही गोष्ट ध्यानात ठेव. म्हणून दुसऱ्या चरणात म्हणतात, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे बरी, पाहता पाहणे दूर सानुरिया. डोळ्याचा पाहणेपणा धर्म दूर सारून पाहिला, कारण पाहणेपणा धर्म हा छिदाभासाचा आहे. पाहणेपणा छिदाभास त्या ठिकाणी अंतकण वृत्तीच्या सर्व पदार्थाचं प्रकाशन करतो. म्हणून छिदाभास जो आहे, छिदाभासाच्या ठिकाणी फलव्याप्ती आणि वृत्तीव्याप्ती दोन्ही आहे. फलव्याप्ती म्हणजे काय आणि वृत्तीव्याप्ती म्हणजे काय. त्याच्याला आवरणभंग करणे वृत्तीव्याप्ती आहे, आणि त्या वृत्तीमध्ये आवडलं छिदाभासानं त्याचं प्रकाशन करण्याला फलव्याप्ती असं म्हणतात. पण परमात्मा हा स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे, फक्त अज्ञानाचं आवरण निवृत्ती करणं एवढंच काम आहे. परमात्मा स्वयंप्रकाश आहे. म्हणून तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. डोळे भरी पाहिला म्हणजे त्या ठिकाणी डोळ्यानं ज्या वेळेला वृत्तीनं आवरणभंग केलं, परमात्मा स्वयंप्रकाश रूप आहे, त्याला पाहण्याचं काम नाही. म्हणून पाहता पाहणे दुरी सारून या. डोळ्याचा पाहणेपणा हा दूर सारून पाहिला. डोळे छिदाभासाची सहाय्यता घेऊन प्रकाशन करतो, पण परमात्मा जो आहे, आत्मा जो आहे, कुठंच तो परमात्मा कोणाची सहाय्य न करता स्वयंप्रकाश रूप आहे. म्हणून तो हरे श्रीहरी पाहिला डोळे बरी, पाहता पाहणे दुरी सारून या असं दुसऱ्या चरणात म्हणतात. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, 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 तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्रीहरी पाहिला डोळे तर जगाचं कारण असणारा मायाविशिष्ट चेतन परमात्मा तो या शब्दानं सांगितलं. हा म्हणजे विटेवर असलं सगुण परमात्मा. सगुण निर्गुण परमात्म्याचं काय आहे, एकत्व त्या ठिकाणी आहे. म्हणून तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारून या. पाहणेपणा हा दूर, कारण छिदाभास ज्या वेळेला विषयाचं प्रकाशन करीत असतो, इंद्रियाची सहाय्यता घेऊनच करीत असतो. साक्षीमत तर नाही, फक्त वृत्तीची सहाय्यता लागते त्याला. अविद्यावृत्ती असो किंवा अंतकण वृत्ती असो. पण छिदाभास ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला प्रमाणाची सहाय्यता घेतल्या वाचून त्याला प्रकाशन करता येत नाही. म्हणून त्या पाहणेपणा दूर सारून परमात्म्याला मी पाहिला असं म्हणतात. कोणाला पाहिलं? परमात्म्याला पाहिला असं म्हणतात. कारण पाहणेपणा हा धर्म डोळा कधी सोडत नाही. महाराज इंद्रिय धर्म सोडत नाही, तुम्ही सोडता का? पण डोळा हा धर्मी आहे, पाहण्या त्याचा धर्म आहे. धर्म हा धर्मीला सोडून कधी राहत नाही. महाराज पाहणेपणा हा धर्म डोळ्याचाच आहे, पण माणसं आता धर्म सोडले, काय सांगा होतं.
माणसाने सोडलं, पुरुषांनी सोडलं आणि स्त्रीने सोडलं. आता ते ख्रिश्चनचं अनुकरण करून राहिले महाराज. कोणाचं? ख्रिश्चनाचं. अहो ख्रिश्चन लोकांमध्ये स्वतःच्या मुलाचं मांस खातात, तेव्हा ख्रिश्चन होतात. तुम्ही खाणार का? त्यांचा जसं ड्रेस आहे तसा ड्रेस, आणि त्यांचं जसं भांग वगैरे त्यांच्यात नसतोच. काय भांग पाडतात का ख्रिश्चन लोक? ते सफाई, ते पाहून आपली महिला सफाईच, भांगच राहिला नाही. अरे भांग हा पतीचं आयुष्य आहे, तो आजच मिळाला तरी चालतं, पण भांग ठेवलंच नाही आहे. कारण ख्रिश्चन लोकांमध्ये इतके वाईट आहेत ते काय झालं, घडलेली घटना सांगतो. विजयराजे शिंदे सगळे महाराष्ट्रात फिरायला गेले, सगळं महाराष्ट्र फिरून आले, आणि ते ह्याला राहत होते ग्वाल्हेरला. म्हणजे ते धर्म किती वाईट आहे हे तुम्हाला सांगतोय. काही दिवसांनी हे आले, तिथं राहिले. आता ते ग्वाल्हेरला ह्याला जात असताना, आग्र्याला जात असताना डाव्या बाजूला त्यांचा राजवाडा होता. रेल्वे स्टेशन, रेल्वे पटरीला खेळून ते जुन्या राजवाड्यात राहत होते. काही दिवसांनी पाश्चात्य राष्ट्राची तिथं फिरायला आले. आग्र्याचा ताजमहाल वगैरे पाहिला त्यांनी, लाल किल्ला पाहिला. त्यांना आठवण झाली, विजयराजेची ओळख झाली होती. विजयराजे शिंदेची भेट घ्यावी. विजयराजे शिंदे BJPच्या अध्यक्ष होत्या. माधवराव शिंदेची आई ती. माधवराव शिंदे जी BJP सोडून काँग्रेसमध्ये गेला, मरेपर्यंत त्याच्याशी ती बोलली नाही, ती एकनिष्ठ होती ती. मग परराष्ट्राचे लोक भेटायला आले, 5-25 लोक आल्यानंतर आदर सत्कार वगैरे केला, आणि ती चहा करत होती, पती चहा वाटीत होती. मग एक फ्रान्सच्या एका महिलेने विचारला, हा कोण आहे? मग त्यावेळेला ती म्हटली, माझा पती आहे. पुन्हा त्याने हा कितवा पती आहे असा प्रश्न विचारला. त्यावेळेला विजयराजे शिंदे म्हणाले, आमची संस्कृती असं आहे, वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी त्या वड्याला फेरा घालून दोऱ्या गुंडाळून हाच पती 7 जन्मात असावा असं आमचं काय आहे, आणि 7 फेऱ्या घालून आम्ही मागून घेतो असं तिनं सांगितलं. पण हाच पती 7 आणि 7 प्रतिज्ञा असतात, 7 फेरे असतात, हे सगळं त्यांनी वर्णन करून सांगितलं. आमची संस्कृती असं आहे. विचारणाऱ्या बायाने 59 नवरे बदलले होते. कारण त्यांची करार पद्धती आहे, संस्कार पद्धती नाही. आमची कोणती पद्धती आहे? संस्कार मोडता येत नाही, करार मोडता येतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा. संस्कार मोडता येत नाही, आणि करार मात्र. मग त्यांची करार पद्धती का संस्कार पद्धती आहे? त्यांचं करार, तुझ्याबरोबर मी 2 वर्ष राहील, मागं पुढे 2 वर्षांत तुझा माझा संबंध नाही. करार संपला की ती त्याला विचारत नाही, तो तिला विचारत नाही, अशी त्यांच्यात करार पद्धती आहे. आपल्यात संस्कार पद्धती आहे. ज्ञानाची जी सूक्ष्म अवस्था ते संस्कार म्हणतात, ते अंतःकरण राहतात, ते मोडताच येत नाही. एकदा संस्कार, ते नयकाचं असं मत आहे, एकदा तुम्ही जर चहा पिले तर 27 पिढ्यापर्यंत चहाचे संस्कार राहतात ते अंतःकरणामध्ये. म्हणून संस्कार मोडता येत नाही, करार मात्र मोडता येते. म्हणून आपली संस्कृती जगाच्या पाठीवर, आपल्या संस्कृतीसारखं संस्कृती श्रेष्ठ कोणाचीच नाही. पण त्या संस्कृतीचा आपण अभिनिवेश धारण करणं ही फार खेदाची गोष्ट आहे. हे काय फार खेदाची गोष्ट आहे. कारण पूर्वीच्या शासनाने या धर्माचा सत्यानाश केला. महाराज धर्माचा काय केला? सत्यानाश केला. नेहरूच म्हणला होता, राम झाला नाही, राम काल्पनिक आहे. आता पंतप्रधान असे बोलल्यावर कशी लोक बोलतील? राम काल्पनिक आहे असं जर म्हणत असेल तर रामनामानं कितीतर लोकाला फलप्राप्ती झाली, मुक्ती संपादन केलं, रामनामानं समाधान होत असते. मग हे काय खोटं आहे का? म्हणून सावधानतेनं त्या ठिकाणी विचार करा की कसा हे संस्कार मोडता येत नाही, करार मात्र मोडता येते. म्हणून त्या ठिकाणी आपलं वैदिक धर्म जगाच्या पाठीवर. आपला वैदिक धर्म किती वर्षाचा आहे? सचिन महाराज सांगितलं होतं. किती वर्षाचं आहे? अनादी आहे. याची आदिर नसतात, त्याची उत्पत्तीच नाही, त्याला अनादी म्हणतात. लिखितवर परंपरा किती वर्षाची आहे? ख्रिश्चन 2000 वर्षाची, इस्लाम 1400 वर्षाची, आणि आपली लिखित परंपरा आहे त्याच्या अगोदरच होता. 1,98,08,53,121 वर्षाची लिखित परंपरा आहे.
किती? 1,98,98,53,121 वर्षे लिखित परंपरा शिलालेपी अधिक मिळतात. तरी वैदिक धर्म एकही जगाच्या पुढे हिंदू राष्ट्र राहिलाच नाही. काय राहिलं? आपला मूर्खपणा आहे ही गोष्ट. आपण धर्माचं अभिनिवेश धारण करत नाही, फार खेदाची गोष्ट आहे. म्हणून एक ध्यानात ठेवा, तुम्ही धर्म टिकवला तर तुम्ही टिकणार आहे, नाही तर तुम्ही टिकणार नाही. कारण धर्मो विश्वस्य जगत प्रतिष्ठा, धर्मो हतो हांती, धर्मो रक्षती रक्षिता वेदातला मंत्र आहे. संपूर्ण जगाची स्थिती धर्मावर आहे. धर्म संपला की त्या क्षणात जग संपलं महाराज. धर्म संपला की ज्ञानोबारे म्हणता, आगा स्वधर्मो जै लोपला, तै सर्व सुखाचा थारा मोडला, दीपासवे प्रकाशला, दीपासवे हरपला प्रकाशू जैसा. दिवा बंद केल्यानंतर किती दिवसांनी अंधकार येतो? तुम्हाला विचारतो, अगोदर अंधकार जातो का का प्रकाश येतो? हा, कोण अगोदर जातो आणि कोण अगोदर येतो? अगोदर अंधकार जातो का प्रकाश येतो? हा, युगोपत आहे दोन्ही. अंधकाराचं जाणं प्रकाशाचं येणं युगोपत आहे. तसं धर्माचं संपूर्ण जगातली सर्व सुखे संपूर्ण युगोपत आहे. म्हणून आपण धर्माचं स्वाभिमान राखत नाही. मी वेदांत सांगत वक्तव्य म्हणायचे, हे जाऊ दे रे वेदांत, धर्म सांगत जा म्हणायचे. आता लोक धर्म सडले, धर्माबद्दल बोलत जा म्हणायचे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा की कोणताही असो तो धर्म सोडत नाही. प्राण आपला धर्म सोडत नाही. तुम्ही कशाला सोडता? कारण चंद्रोदयमध्ये सांगितलं प्राणाचा धर्म काय? 21,600 वेळा श्वास घेणं श्वास सोडणं त्याचा धर्म आहे. ते प्राणानं विचार केला, मी ज्या शरीरात आहे ते शरीर ज्या देशात आहे त्या देशात त्या राज्यकर्त्यांनी प्राण धर्म सोडला. मी तर माझा धर्म कशाला ठेवू म्हणून श्वास प्रश्वास घेण्याचा धर्म प्राणाने सोडला तर किती दिवस जगणार? श्वास प्रश्वासयो विरामयो मरणम. श्वास प्रश्वास याचा विराम झाला की त्या क्षणात मरण आहे. तसं धर्म संपले की जगातली सर्व सुखे संपली महाराज. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून धर्माबद्दल स्वाभिमान राखा. म्हणून तो हरी श्रीहरी पाहिला डोळी बरी. डोळा आपला धर्म सोडत नाही, आपण कशाला सोडावं? म्हणून धर्म सोडू नये. आणि शेवटच्या चरणात म्हणतात बघा काय, ज्ञानदेव माने ज्योतीची निज ज्योती. ज्ञानदेव माने निज ज्योती. ज्ञानदेव माने ज्योतीची 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 निज ज्योती. शेवटच्या चरणात म्हणतात, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही मूर्ती उभी विठेवरी. तर या तिसऱ्या चरणामध्ये, पहिल्या चरणामध्ये परमात्म्याचं स्वरूप सांगतात. माणसाला 3 प्रश्न निर्माण होतात.
परमार्थ क्षेत्रात पडल्यानंतर मी ज्या परमात्म्याची प्राप्ती करून तो परमात्मा आहे कसा, पहिला प्रश्न. मग परमात्मा असा असा आहे, असा असा आहे, पहिल्या चरणात वर्णन केलं. तो परमात्मा पाहावा कसा, त्याच्याकरता दुसरं चरण आहे, पाहता पाहणे. आणि पाहिल्यानंतर परमात्मा कसा दिसला, तिसऱ्या चरणात ज्योतीची निज ज्योती ती मूर्ती. 3 प्रश्नाचं उत्तर देण्याकरता ज्ञानराजांनी अभंगाची रचना केली. परमात्मा कसा आहे, पहिल्या चरणात सांगितला तसा. परमात्मा कसा पाहावा, दुसऱ्या चरणात सांगितला तसा. परमात्मा दिसला कसा, तिसऱ्या चरणात सांगितला तसा. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही मूर्ती उभी विठीवरी. ज्योती म्हणजे चिदाभास, निज ज्योती म्हणजे कूटस्थ. कूटस्थ आरशात आपण पाहतो. आरशातलं प्रतिबिंब हे चिदाभासाच्या ठिकाणी आणि हे मात्र कूटस्थाच्या ठिकाणी. आरशात दिसणारा प्रतिबिंब याच्यावर भिन्न आहे का, भिन्न आहे. आरशात दिसणारा प्रतिबिंब याच्यावर भिन्न आहे का, भिन्न आहे. हे बी कळत नाही का. दर्पणाचे ने आधारे एक छिक करुणे दुसरे, एरवी काय वस्तू विचारे दुजी आहे. ज्ञानोपर आहे म्हणतात. आरशाचा आधार घेऊन आपण एकच मुख 2 रूपानं पाहतो. एकच मुख कोणा रूपानं पाहतो, 2. एरवी काय वस्तू विचारे दुजी आहे. वस्तूचा विचार केला तर 2 आहे का, नाही. तसं त्या आरशातल्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी चिदाभास आहे, याच्या ठिकाणी कूटस्थ आहे. म्हणून आरशातल्या याला ज्योती म्हणावं, याला काय म्हणावं, निज ज्योती. याच्यात ज्योती तिथं प्रकाशन झालं ना, याच्यात प्रतिबिंब त्याच्यात दिसलं ना. तसं जीव हा प्रतिबिंब आहे, परमात्मा हा बिंब आहे. आणि दोन्हीचं काय आहे, एकत्व आहे. जीव परमात्म्याचं काय आहे, एकत्व आहे. का बरं एकत्व आहे. चेतनत्वात जीवम पक्षकृत्य ब्रह्माभिन्नत्वं साधयति सच्चिदानंदरूपत्वात् इति हेतु. यत्र यत्र सच्चिदानंद रूपत्वं तत्र तत्र ब्रह्माभिन्नत्वं यथा ईश्वर चैतन्यकेन इति दृष्टांता. हिंदी विचारधारा टिप्पणीत आहे. जीव केला पक्ष, ब्रह्माशी अभिन्नत्व केला, परमात्म्याशी अभिन्नत्व केला साध्य, सच्चिदानंद रूपात हात केला हेतू. जिथं जिथं सच्चिदानंद रूप आहे ते ब्रह्माशी अभिन्न आहे, जसं ईश्वर चेतनकेने आहे. कारण लक्षण साम्यत्वात एकत्व सिद्धी. 2 पदार्थाचे लक्षण सांगितलं की सारखे असले की जीवही सच्चिदानंद रूप आहे, परमात्मा सच्चिदानंद रूप आहे, म्हणून दोन्हीचा एकत्व आहे. एकदा काय झालं, एका नदीच्या काठी एक साधू फक्कड महात्मा राहत होता. झोपडी घालून त्या ठिकाणी मधुकरी मागायचा, कायचा, ब्रह्मचिंतन करायचा. एक माणूस त्यांच्याकडे गेला. अहो तुम्ही काय सांगता म्हणे, जीव आणि परमात्मा एक कसा असू शकेल. जीव हा परिचिन्न आहे, परमात्मा व्यापक आहे. जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. जीवाला चिखलाची बावली करता येत नाही, परमात्मा जगाचं निर्माण करत असतो. हां, मग तुम्ही एकत्व कसं सांगता, याचं मला उत्तर द्या म्हणलं. त्यावेळेला तो महात्मा म्हणला, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझं एक काम कर म्हणले. काय, इथं जाऊन हे कमंडलू गंगेचे पाणी भरून आण. गंगेचं पाणी आण, मी पिल्यानंतर तुझ्या शंकेचं समाधान देईल. मग त्याला शंकेचं समाधान पाहिजेच होतं. कमांडर घेतला, 2 किलोमीटर गंगा होती. जाऊन पाणी आणलं आणि त्याच्यासमोर ठेवलं साधूंच्या महात्म्याच्या. तो असा पाहिला, पाणी कोणाचं आणलं म्हणला, गंगेचं. गंगेचं पाणी नाही म्हणलं. तो शपथ खाऊ लागला, गंगेचंच पाणी आणलं मी, तुम्ही सांगितलं होतं गंगेचंच पाणी आणलं. त्यानं असं त्याच्यात हात फिरून बघू लागला. अरे गंगेचं पाणी कसं म्हणतो, गंगेच्या तीरावर हजारो झाडं आहेत, गंगेमध्ये हजारो नावं आहेत, गंगेमध्ये हजारो लोक स्नान करतात, आणि इथं तर काहीच नाही. म्हणून गंगेचं पाणी कसं काय समजायचं मी. त्यावेळेला तो म्हणला, महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. गंगा ही मोठी उपाधी आहे. गंगेची तीरावर हजारो झाडं आहेत आणि हजारो नावं आहेत आणि लाखो लोक गंगेमध्ये स्नान करतात. पण ही छोटी उपाधी आहे, गंगेचंच पाणी आहे. ते मोठी उपाधी आहे म्हणून तिथं सगळं, हे छोटी उपाधी आहे. हे त्या ठिकाणी उपाधी सोडा, पाण्याच्या दृष्टीनं बघा, गंगेचं पाणी मधुर आहे, हे पाणी मधुर आहे. गंगेचं पाणी हजारो वर्ष ठेवलं तरी नाश त्याच्यात आळी पडत नाही, याच्यातसुद्धा पडत नाही.
याच्यावर सुद्धा मागच्या शासनाने हलकटपणा केला होता. त्याने एकाने लेख लिहिला होता, गंगेचं पाणी नासत का नाही, त्याच्यात किडे का पडत नाही, अळे का होत नाही, तो हिमालयातून गंगा वाहते, हजारो वनस्पतीचं त्या ठिकाणी पाणी, त्या बुडाचं पाणी येते, म्हणून त्या ठिकाणी त्याच्यात अळी पडत नाही. गंगा पवित्र हे त्यांना मान्यच नाही, इतके नालायक होतं पहिल्याचं शासन. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजे पाण्याच्या दृष्टीने विचार करा, हे कमंडळातलं पाणी गंगेतलं पाणी एकच आहे ना. तेही पाणी मधुर आहे, हे पाणी मधुर आहे. आणि त्या पाण्यात आळे पडत नाही, ह्या पाण्यात आळे पडत नाही. त्या पाण्यानं रोगाची निवृत्ती होते, याच पाण्यानं रोगाची काय होते, निवृत्ती. ते उपाधी सोडा, मोठी उपाधी छोटी उपाधी सोडा, पाणी तेच आहे का नाही. तसं जीवाची अविद्या उपाधी सोडा, त्यात धर्म सोडा. ईश्वराची माया उपाधी सोडा, त्यात धर्म सोडा. चेतन मात्र एकच आहे का नाही. त्याच्यात काय बदल आहे का. म्हणून म्हणतात ज्ञानदेव म्हणे ज्योती ज्योतीची निज ज्योती. ज्योती म्हणजे चिदाभास, निज ज्योती म्हणजे कणकूटस्थ. ती मूर्ती उभे विठेवरी. चिदाभासाचं ज्याचं प्रतिबिंब चिदाभास पाडलंय, अजा निज ज्योती असणारा कूटस्थ. कूटस्थ आणि ब्रह्म याचा नाममात्र भेद आहे, वस्तू मात्र तेच आहे. तो कूटस्थ रूपी परमात्मा विठेवर उभा आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती मूर्ती उभी विठेवरी. म्हणजे कूटस्थ रूपी परमात्मा विठेवर उभा आहे. पहिल्यांदा तुम्हाला विचारलं होतं, विठेवर परमात्मा उभा आहे का तुम्ही उभा आहे. धैर्य होत नाही, कळलं तरी म्हणण्याची हिंमत होत नाही, पण वस्तुस्थिती तसंच आहे. कूटस्थ रूपी परमात्मा. कूटस्थ कसा आहे, निर्विकार आहे. आणि विठेवर उभायला परमात्मा, आणि तुमचं स्वरूप निर्विकार. मग तुम्ही त्याच्यावर भिन्न नाही का. तुका म्हणे कैची कीव कोटी जीव निराळा. म्हणजे जीव हा परमात्म्यान वेगळाच नाही, जीव हा परमात्म्याचंच स्वरूप आहे. म्हणून परमात्मा कसा दिसला तिसऱ्या, परमात्म्याहून अभिन्न होऊन दिसला तिसऱ्या चरणात. परमात्मा दिसला कसा, तिसऱ्या चरणात सांगितलं तसं. परमात्मा पाहावा कसा, दुसऱ्या चरणात सांगितलं तसं. परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, पहिल्या चरणात सांगितलं तसं. म्हणून या 3 प्रश्नाची उत्तरे देण्याकरता ज्ञानोबाने अभंगाची रचना केली. विठोबा टाळी वाजवत नाही, काय नाही. अरे इथल्या टाळीचा आवाज स्वर्गात ऐकूया. ते पूर्वीच्या काली असं होत होतं. आता नवीन निघालं, टाळी वाजवा रोग हटवा. टाळी वाजवा रोग हटवा. नारदापासून टाळी वाजवतो आपण, वाजवतो का नाही. मग आता हे आज अनेक विज्ञानवादी म्हणतात टाळी वाजवा रोग हटवा. म्हणजे आपण टाळी कोणापासून वाजवत आलो, नारदापासून. कारण काय आहे, टाळी वाजवल्यानंतर काय होते, विठ्ठल विठ्ठल म्हणत तुम्ही टाळी वाजवला, ठ शब्द उच्चार करत असताना ते जोडावं. जसं तुम्ही 6 महिने सतत वाजवलं, रोज 10 मिनटं, BP नावाचा रोग हद्दपार होतो, पुन्हा गोळी घ्यायचं काम नाही. नाहीतर BP असा रोग आहे की शुगर असा रोग आहे, मरेपर्यंत गोळी घ्यावं लागते. मरताना सुद्धा गोळी घेतल्यातच मरतो, नाही तर मरत नाही, अशी परिस्थिती. म्हणून टाळी वाजवा रोग हटवा. सगळ्यांनी भगवंताचं नाम चिंतन करीत टाळी वाजवा. विठोबा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठोबार कमाई कमाई शेवटच्या चरणात म्हणतात कूटस्थ रूपी परमात्मा हा जो आहे त्याच्या आपल्याशी काय आहे, चिदाभासाचं मुख्य बाधसमानाधिकरण आहे आणि कूटस्थाचं परमात्म्याशी मुख्य समानाधिकरण आहे। त्या मुलाचं पहिल्या जन्मल्यापासून त्याच कुळाशी ऐक्य आहे, ते मात्र बाहेरून आली आहे। पहिली होती का नव्हती, बाहेरून आली आहे। तसं तिचं स्वरूप अध्यास आहे, हा पहिलाच होता आहे। ह्याच्या ठिकाणी तिच्या ठिकाणी काय आहे, संबंध अध्यास आहे। काय आहे, संबंध अध्यास आहे। म्हणून सगळं जग अध्यासात चाललंय महाराज। अध्यासाची निवृत्ती केली की जगच राहत नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा न। वेदांत पुष्कळ झालं, धर्माविषयी थोडंसं बोलायचं आहे। तुमच्या कनेरी मठामध्ये परवा हे झालं, धर्मचिंतन बैठक झाली, 4 महिने झाले असतील। त्यावेळेला क्रांती पेटकर म्हणून होती पुण्याची, तिनं काय सांगितली की आई वडील मुलीविषयी अत्यंत असावधान आहेत, म्हणून आज 13 लाख मुली आमच्या चांगल्या घरच्या मुसलमानाच्या घरी आहेत महाराज। कालच्याच पेपरला बातमी असा आहे, टीव्हीला बातमी मोबाईलला आहे, वर्षातून 64,000 मुली आपल्या गडप होतात हिंदूंच्या। कुठं जातात याचा विचार कोणी केला का? 64,000 मुली वर्षाला जातात, बेपत्ता होतात, कुठे जातात? आई वडील बेसावध आहेत, मुली कुठं जाते, काय करते, कोणाचा फोन येते, काय बोलते, याच्याकडे अजिबात आईला सगळं माहीत असते पण कोणाला सांगत नाही। ती गोष्ट ध्यानात ठेवा। तुम्ही असं बेसावध व्हायला तर हे इस्लाम राष्ट्र व्हायला उशीर लागणार नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा। म्हणून त्याच्याकरता आपलं धर्माचं संरक्षण आपणच केलं पाहिजे। आपण धर्माला मारलो की आपल्याला धर्म मारल्या वाचून हातो वा हंती मगच सांगितलं तुम्ही। म्हणून त्याच्याकरता सावधान राहा। आणि तुम्हाला एक सांगतो, मुक्ती संपादन व्हायचे असेल तर वैदिक हे 2 धर्मांनाच मुक्ती जगात मिळते, कुठल्याही धर्मांना मुक्ती मिळत नाही। मी त्यांच्याकरता खंडना करता तयार आहे, जगातल्या कुठल्याही धर्माचा येऊ दे आणि आपल्या मताला मोक्ष सिद्ध करून आपलं वैदिक धर्म सोडतो, पण होतच नाही महाराज। मोक्ष संपादन व्हायचं असेल, जन्ममरणाचा अभाव असणारा जो मुक्ती संपादन करायचं असेल, जगात हिंदू वैदिक धर्माशिवाय तो मिळतच नाही, कितीही प्रयत्न केला तरी मिळत नाही, गोष्ट ध्यानात ठेवा। म्हणून वैदिक धर्म अनादी आहे, फलवान आहे, थोराने स्वीकार केलेला आहे। आणि पुन्हा कसा आहे, फलवान धर्म 4 औषधकांना युक्त असावं, अनादी असावं, थोराने स्वीकार केलेलं असावं, वेद प्रमाण असावं आणि फलवान असावं। वैदिक धर्म अनादी आहे, मला सांगितलं त्याची गणना। अहो विठेवर देव उभा राहून किती वर्ष झाले? तुम्ही वारकरी आहेत ना, किती वर्ष झाले? हा योग विचारतो का वर्ष विचारतो? तुम्हाला मी किती मुलं किती मेवण्याला 4, हे उत्तर आहे का? वर्ष विचारतोय। 12,90,60,000 वर्ष झाले। भगवान विठ्ठल उभारून किती वर्ष झाले? 12 कोटी। एवढी अनादी परंपरा जगात कोणाची दाखवा बरं? संप्रदाय धर्म तर सोडा, धर्म याच्यापेक्षा कोट्यवधी पटीनं जास्त, 1,98,58,53,108 वर्ष 21 वर्षे लिखित परंपरा त्याच्या अगोदर नव्हता, होताच। पण भगवान विठेवर उभारून 12,90,60,000 वर्ष झाले। विठेवर भगवान भेटल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या 28 वेळा अवतार झाले महाराज, ही गोष्ट ध्यानात ठेवा। एवढी अनादी परंपरा असून आपण त्या धर्माचं आपण अभिनिवेश धारण करत नाही। म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या धर्माचं आपण रक्षण केलंच पाहिजे। धर्माचं रक्षण केलं नाही तर धर्म तुम्हाला मारल्या वाचून राहत नाही, हे पक्क निश्चय आहे। म्हणून काय करा, प्रत्येकाने धर्माचं रक्षण करा। आणि ही जी तरुण मुलं आहेत ना, ते तर इतकं बिघडलेत, नुसतं मोबाईलमध्ये जीवन जातं त्यांचं। कशा करता पाहतात की काय करतात की काय, त्याला काहीतरी मर्यादा आहे। त्याच्यात काही दाखवतात महाराज, त्या मोबाईलमध्ये काय चांगलं दाखवतात का? मग त्याच्यामुळं हे मुलाचे संस्कार बिघडतात आणि संस्कार बिघडलं की त्या ठिकाणी समाज बिघडतो, समाज बिघडलं की धर्म टिकत नाही।
ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण धर्माचं रक्षण आपणच केलं पाहिजे. आपण धर्म हे कवच आहे महाराज. धर्म हे काय आहे? कवच आहे. धर्माचं कवच तुम्ही धारण केलं तर जगात तुमचं कोणी नाश करणार नाही. स्वामी विवेकानंद बोलून गेले, जर 100 तरुण मला एक मनाचे मिळाले तर मी 24 तासात जग जिंकतो म्हणले. पण हे 100 तरुण एकत्र येत नाही म्हणून ही परिस्थिती आज आपल्याला आहे. आता हिंदू राष्ट्र जगाच्या पाठीवर किती आहेत? हा, एक बी नाही. ते मोदी म्हणून राहिला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे म्हणून. पहिलंच हिंदू आहे हे अजून कोणाला मान्य नाही महाराज. हे राजकर्ते लोक कशा करता काय करतील काय सांगता येत नाही. सगळ्यात भ्रष्ट नालायक राजकर्ते आहेत महाराज पूर्वीचे. आताचे कवीना थोडं तरी धर्माचं त्यांना अभिनिवेश आहे. धर्माकरता काही त्यांनी करून राहिले. राम मंदिर बांधलं, 317वा कलम रद्द केलं. आता समान नागरिक कायदा होत होतं पण लोकसभेच्या वेळेला या हिंदू समाजाने सत्यानाश केला म्हणून तो समान नागरिक कायदा राहिला नाही. तर समान नागरिक कायदा झाला असता तर खूपच सुंदर झालं असतं. जगाच्या पाठीवर हा हिंदू राष्ट्र त्या ठिकाणी 1 नंबरला राहिलं असतं. पण हिंदूमध्ये बाप काँग्रेसचा, मुलगा BJP, तो नातो कोणत्याच पक्षाचा, हे असं चालत नाही. सगळ्यांनी एकमतानं राहा आणि धर्माकरता निदान एकत्र या. बाकीच्या वेळेला तुम्ही कधी कुठेही राहा कसंही राहा त्याचं भेट, पण धर्माकरता मात्र संघटित व्हा. कारण कलौ संघे शक्ती जायते. भागवतात असं वर्णन टीकाकार म्हणतात, कलियुगामध्ये संघामध्ये शक्ती आहे. तुम्ही संघटित राहिला तर आजही एका दिवसात तुम्ही जग जिंकू शकता एवढं हिंदूंच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. पण तसे भगवंताने तुम्हाला धर्मरक्षणाची बुद्धी द्यावी. आणि झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड पुष्कळ बोलण्यासारखं चिंतन आहे. तुमचे गुरुजी भाऊसाहेब महाराज पाटील एखाद्या दिंडी सोहळ्यामध्ये मला आळंदीपासून हे चिंतन करायला आलं होतं. आळंदीपासून ह्याच्यापर्यंत फलटणपर्यंत या अभंगावर चिंतन केलं होतं. आता त्याच्यावर हे महाराजांना म्हटलं 2 अभंग सांगितलं, कोणतं घेऊ? सत्य ज्ञान अनंत घ्या. अभंग घेतला, यथामती चिंतन केलं. पुष्कळ बोलण्यासारखं आहे कारण संक्षेपानं चिंतन केलं. कारण एका दिवसात 1-2 तासात काही चिंतन होत नाही. संत वाङ्मय व्याघ्रमुखी वाङ्मय असते. पण त्याच्याकरता पुष्कळ बोलावं लागतं केव्हा तरी एखाद्या सिद्धांताबद्दल. म्हणून इतकं जे बोललो ते गुरुवर शिवानंद महास्वामी यांच्या कृपेनं बोललो. योग्य असेल तर त्यांचे आहेत, वक्तेबाबांचे आहेत, भाऊचे आहेत. अयोग्य असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहे. म्हणून योग्य असेल चिरनिर्णयानं, जसं हंस पक्षी दूध घेतो पाणी सोडून देतो तसं तुम्ही सिद्धांत घ्या आणि काही दोषानं चुकलेलं असेल त्याचा त्याग करा म्हणून सांगून या ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजा ज्योती. ज्ञानदेवा